जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये एका नवीन जॉबबद्दल माहिती घेणार आहोत, परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन जॉबबद्दल माहिती मिळत राहील। केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समितीमध्ये या पोस्ट निघालेल्या आहेत। टीचिंग आणि नॉन टीचिंग पोस्ट असणार आहेत, तर ऑल ओव्हर इंडियासाठी या पोस्ट निघालेल्या आहेत। केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समितीच्या या ऑफिशियल वेबसाईटच्या काही लिंक दिलेल्या आहेत पहा। तर इथे CBSE, KVS आणि NVS साठी या लिंक दिलेल्या आहेत, cbse.gov.in। तर तुम्ही या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊनच अप्लाय करायचं आहे। तर इथे पोस्ट बद्दल डिटेल्स दिलेले आहेत। असिस्टंट कमिशनर ग्रुप ए ची ही पोस्ट असणार आहे। KVS मध्ये इथे पोस्ट आहे, तसेच NVS मध्ये सुद्धा इथे पोस्ट दिलेले आहेत। तर PGT आणि TGT साठी इथे पोस्ट निघालेले आहेत। तर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणजेच PGT ह्या KVS च्या पोस्ट इथे दिलेल्या आहेत पहा। एकूण 615 पोस्ट असणार आहेत। पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणजेच PGT इन NVS, तर नवोदय विद्यालयामध्ये या पोस्ट असणार आहेत। तर त्यामध्ये या एकूण 634 पोस्ट इथे टोटल असणार आहेत। तसेच पोस्ट ग्रॅज्युएट टीचर मॉडर्न इंडियन लँग्वेज इन NVS मध्ये टोटल 16 पोस्ट आहेत। तसेच ट्रेन ग्रॅज्युएट टीचर TGT ह्या KVS मध्ये इथे 1153 पोस्ट असणार आहेत। तसेच इतर नॉन टीचिंग स्टाफ मध्ये लायब्रेरियन साठी इथे पोस्ट दिलेले आहेत। तर इथे थर्ड लँग्वेज यासाठी इथे काही पोस्ट निघालेले आहेत पहा। तर या नवोदय विद्यालयामध्ये या पोस्ट असणार आहेत। तर प्रत्येक राज्यानुसार इथे पोस्ट दिलेले आहेत, म्हणजे ज्या राज्याच्या ज्या भाषा आहेत, जसं मराठी, उर्दू, तेलुगू, मणिपुरी वगैरे, तर त्यासाठी या पोस्ट असणार आहेत। तसेच नॉन टीचिंग मध्ये या केंद्रीय विद्यालयामध्ये या पोस्ट आहेत पहा। तर नॉन टीचिंग स्टाफ मध्ये इथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, फायनान्स ऑफिसर, असिस्टंट इंजिनियर, सेक्शन ऑफिसर, ज्युनियर ट्रान्सलेटर, सेक्रेटरियल असिस्टंट अशा पोस्ट इथे दिलेल्या आहेत। तसेच NVS मध्ये सुद्धा सेक्रेटरियल असिस्टंट, तिथे ज्युनियर मल्टीटास्किंग स्टाफ आणि लॅब अटेंडंट अशा पोस्ट इथे असणार आहेत। तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। जर तुम्ही कोणत्याही राज्यातून असाल तरी तुम्ही त्या लँग्वेज साठी इथे अप्लाय करू शकता। तर असिस्टंट कमिशनर साठी इथे पे स्केल काय असणार आहे पहा। लेवल 12 असणार आहे। 78,800 ते 2,09,200 इथे पे मॅट्रिक्स असणार आहे। त्यासाठी तुमची मास्टर डिग्री असणं गरजेचं आहे। प्रत्येक पोस्ट साठी इथे वेगवेगळं पे स्केल असणार आहे। तसेच PGT आणि TGT टीचर साठी इथे 40,000च्या पुढे तुम्हाला पेमेंट मिळणार आहे। संपूर्ण PDF इथे वाचणं शक्य होत नाही, तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियल वेबसाईटची लिंक मिळेल, तिथून तुम्ही ही PDF डाउनलोड करून घ्या आणि ती व्यवस्थित वाचून घ्या। तसेच तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर ते ऑफिशियल वेबसाईटवरूनच तुम्ही अप्लाय करा। तर त्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे तुम्हाला, त्यानंतर तिथे अप्लाय करायचं आहे। तर हे लक्षात घ्या। रजिस्ट्रेशन ओपन कधीपासून होणार आहे पहा। 14 नोव्हेंबर 2025 10 वाजता सकाळी। रजिस्ट्रेशन क्लोजेसची जी डेट आहे ती 4 डिसेंबर पर्यंत असणार आहे, आणि त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर इथे अप्लाय करा।